भाविकांनो, गणपतीला दुर्वा का अर्पण केली जाते? गणपतीला दुर्वा का आवडतात? गणपतीला दुर्वा अर्पण करताना कोणत्या मंत्राचा अवश्य जप करावा जेणेकरून बाप्पांच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल? गणपतीची पूजा करताना दुर्वा वापरल्याचे तुम्ही अनेकदा पाहत असाल. दुर्वा हा एक प्रकारचा गवत आहे जो कलवे म्हणजेच लाल धाग्याने बांधला जातो आणि गणेशाला अर्पण केला जातो. वास्तविक गणपतीला दुर्वा अर्पण करण्यामागे एक मनोरंजक कथा आहे. तर कथा अशी आहे की प्राचीन काळी सर्वत्र राक्षसांची दहशत पसरली होती. असुर देवांना आणि ऋषींना खूप त्रास देत असत. असाच एक राक्षस होता, अंडलासूर. अंडलासुराने सर्वत्र कहर केला होता. सर्व देव त्याला खूप घाबरले. जेव्हा अंडलासुराची पापे खूप वाढली तेव्हा सर्व देव भगवान शिवापर्यंत पोचले. भगवान शिव म्हणाले की केवळ भगवान गणेशच अंडलासुराचा नाश करू शकतात. भगवान शंकराचे हे शब्द ऐकून सर्व देव श्री गणेशाजवळ पोचले. सर्वजण हात जोडून गणेशासमोर उभे राहिले आणि म्हणाले, हे भगवान, या क्रूर राक्षसापासून आम्हाला वाचवा. देवतांची अशी दयनीय अवस्था पाहून श्री गणेश त्यांना मदत करण्यास तयार झाले. या घटनेनंतर अंडलासूर आणि श्री गणेशजी यांच्यात भयंकर युद्ध झाले. रागाच्या भरात श्री गणेश अंडलासुराला गिळतात. अंडलासुराचा पराभव झाला, पण भगवान गणेशाला त्यांच्या पोटात जळजळ जाणवू लागली. ही जळजळ दूर करण्यासाठी सर्व देव आणि ऋषी उपचार शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु कोणत्याही उपचाराने भगवान गणेशाच्या पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होत नाही. त्यानंतर कश्यप ऋषी गणेशाला 21 दुर्वा खाण्यासाठी देतात. गणपतीला दुर्वा प्राशन केल्याने आराम मिळतो आणि पोटातील जळजळ शांत होते. यामुळे प्रसन्न होऊन गणेशजी म्हणतात की आजच्या नंतर जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन. तेव्हापासून दुर्वा हा गणेशाच्या पूजेचा अविभाज्य भाग मानला जातो. त्याशिवाय त्यांची पूजा अपूर्णच मानली जाते. गणपतीच्या पूजेत 21 दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने श्री गणेशांचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो आणि साधकाच्या जीवनात सुख समृद्धी राहते. अशावेळी श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याला दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नमः दुर्वांकुर समर्पयामी या मंत्राचा जप करावा. असे केल्याने विघ्न दूर करणाऱ्या गणेशाच्या कृपेने जीवनात सर्व अडथळे दूर होतात आणि श्री गणेश प्रसन्न होऊन सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.